नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, EPS 95 पेन्शन धारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी. एटीएम विड्रॉल आणि पेन्शन मध्ये 7.5 पट वाढ. लवकरच होणार हा मोठा निर्णय. जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून अधिकृत माहिती ऑफिशियल अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत. तेव्हा मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, कर्मचारी भविष्य निधीशी संबंधित महत्वाची घडामोड समोर आली आहे. भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे EPFO अंतर्गत नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना अधिक लाभ देण्यासाठी केंद्र सरकार विविध प्रस्तावांवर विचार करत आहे. विशेषतः EPS 95 पेन्शन वाढवण्याबाबत चर्चा सुरू असल्याने लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सध्या EPS 95 अंतर्गत किमान पेन्शन 1000 इतकी आहे. मात्र कामगार संघटनांनी ही रक्कम वाढवून रुपये 7500 करण्याची मागणी केली आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास पेन्शन मध्ये तब्बल 7.5 पट वाढ होऊ शकते. या मागणीला संसदीय समितीने पाठिंबा दिल्याने समोर आलेले आहे. त्यामुळे या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान EPFO सदस्यांना PF खात्यावर मिळणारे 8.25% व्याज लवकरच खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासाठी अर्थ मंत्रालयाची अंतिम मंजुरी अपेक्षित असून ती मिळाल्यानंतर रक्कम थेट खात्यात जमा केली जाईल. अंदाजानुसार मे महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. तसेच EPFO कडून तांत्रिक सुधारणा करत सदस्यांसाठी आणखी सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणून ATM द्वारे PF रक्कम काढण्याची सुविधा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. ही सुविधा लागू झाल्यास सदस्यांना बँक अकाउंट प्रमाणे ATM कार्डच्या माध्यमातून PF ची रक्कम सहजपणे काढता येईल. यामुळे निधीपर्यंत पोहोच अधिक सोपी होईल. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन अपडेट